मराठी आणि आपण प्रतिक्रिया या संदर्भातल्या जाणून घेणार आहोत। सुषमा अंधारे आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरनं। सुषमाताई, हे आंदोलन कोकणातल्या आंबा आणि काजू बागायतदारांसाठी काढण्यात येणार होतं, मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केलेली आहे। काही प्रमुख नेते जे आहेत त्यांना ताब्यात सुद्धा घेतल्याचं समजतंय। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली। गृह खात्याला कदाचित फक्त आंदोलन मोडीत काढायची एवढीच जबाबदारी दिलेली आहे असं दिसतं। कारण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा या संबंधीने गृह खात्याची काही जबाबदाऱ्या आहेत त्या कदाचित त्यांच्या जाणीवेत आणि नेणीवेतही नाहीयेत। त्यामुळे त्यांच्याकडे असणारा त्यांचा वर्क प्रोफाईल सोडून जी माणसं आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतात किंवा आंदोलन करतात त्यांच्यावर दंडुकेशाही चालवणे, आता बहुतेक एवढेच काम गृह खात्याची शिल्लक राहिले आहे। पण सुषमाताई, जे आंबा आणि काजू बागायतदार आहेत त्यांनी मागणी केली होती की जी 220 रुपये प्रति कलम इतकी तुटपुंजी नुकसान भरपाई सरकारनं जाहीर केली ती नको आम्हाला, इतक्यात आमचं नुकसान भरून निघणार नाही। सातत्यानं याबद्दलच्या चर्चा सुरू होत्या असं समजलेलं होतं। मोर्चा काढण्याची का वेळ यावी आणि आक्रमकपणे सातत्यानं याबद्दलच्या मागण्या मांडल्या जात होत्या तरी सुद्धा मोर्चा काढण्याची वेळ याच्यासाठी येते कारण माननीय मुख्यमंत्र्यांना लोकांच्या नेमक्या प्रश्नांचं भानच नाहीये। माननीय मुख्यमंत्र्यांकडे तेवढा वेळ कुठे उरलेला आहे? इतरांचे पक्ष फोडायचे, इतरांचे आमदार खासदार फोडायचे किंवा लोकांच्या कुंडल्या काढून त्यांच्या मागे ईडी सीबीआय कशी लावता येईल यामध्ये जर सगळं लक्ष घालायचं असेल तर शेतकऱ्यांना नेमकं कोणत्या पिकासाठी किती भाव द्यायचा आहे, कांदा पिकाचं किती नुकसान होत आहे, जिथे कांद्याला प्रति किलो 15 ते 18 रुपये खर्च येतोय तिथे आम्ही 12 रुपये किलोने कांदा विकत घेऊ असं जेव्हा मोठ्या अहममिकेने मुख्यमंत्री महोदय सांगतात तेव्हा त्यांना अजून ग्राउंड रियालिटी नक्कीच माहीत नाही, हे खेदाने नमूद करावं लागेल। ठीक आहे सुषमाताई, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।